हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललो आहे अशा ठिकाणी जिथं आम्ही 9 वर्षा अगोदर गेलेलो. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, म्हणजे सयानी 2-2.5 वर्षाचे होतो आणि विराज 3 महिन्याचा होता. आम्ही तिकडं चाललेलो आहे आणि कुठं चाललो आहे हे बघायला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही प्रवासात खूप मजा केली आणि खूप छान ठिकाण ते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण पंढरपूर बार्शी रोडला लागलेलो आहोत. तर आरुष आता पुढं बसले मम्मीच्या मांडीवर आणि त्याला अशी मस्ती करायची होती. आता ते पुढची बटणं दाबत बस. आरुष गाडीत थोडासा शांत बसत नाही. तर आता हे मामाचं गाव आहे रोपळं. आम्ही तिकडं जात असतो सारखं आणि तिकडं आम्ही खूप मजा करतो. शेतात वगैरे फिरतो आणि गाईचा जो गोठा असतो ना त्यात बसून आम्ही ऊस खातो. तर ह्या कमानीच्या आत 1 किलोमीटर आतमध्ये मम्मीचं मामाचं गाव आहे. तर तिथं हनुमान जयंतीमुळे आता सप्ताह सुरू आहे. तर आपण गावात न जाता सरळ पुढे चाललो आहोत. शेतपल्ला गाडी जाऊ द्या. शेतपल्ला गाडी जाऊ द्या बसते. कसं
आता आम्ही इथे कुर्डुवाडीमध्ये रस पेत असतो, मस्त ताजा ताजा गार. तरी रसाची मिशी कुणाली इथे ते बघायचं चालू होतं. तर हे कुर्डुवाडी बार्शी रोडला चिंचगाव आहे आणि इथं महादेवाची जागृत देवस्थान आहे. मंदिर खूप छान आहे. आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही काही तिथं गेलो नाही. जर तुम्ही कधी तिकडून जाणार असाल तर नक्कीच दर्शन घ्या, खूप छान आहे. तर आम्ही आता आमच्या गावाच्या रोडला लागलेलो आहोत. तर आता आम्ही गावात एंट्री केलेली आहे. हे आहे आमच्या मामाचं गाव, बार्शी तालुक्यातलं कांदलगाव. तर आमचे रोडचं काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही खूप स्लो चाललेलो आहे. आणि मस्त हिरवंगार असा निसर्ग, बंगले वगैरे बांधले. आम्ही 5-6 वाजता गेलेलो, म्हणून एकदम असं सनसेट खूप छान दिसत होतं. निसर्गरम्य वातावरण होतं. बाजूला अशी नारळाची झाडं. तर इथं पुढे एक शाळा आहे. तिथे आमचे आजोबा तिथं शिकलेत. तर माऊ, मम्मी, आजी पुण्यावरून येताना मम्मीचे आजोबा वाट बघत बसायचे. तर तिथे मम्मीला आठवण झाली. तिथे समोरच शाळा आहे. या शाळेतला पण शाळा आहे. आता आम्ही गाडीतून उतरलेलो आहे आणि आपण आता घराकडे चाललो. मम्मी बॅग घेऊन कशी पुढं समोर मम्मीचे काका आहेत. हे मम्मीचे काका आहेत. हा काकांचा शॉप आहे सलूनचा. पलीकडे पण आजोबांची जागा आहे. तर आता आपण घराकडे चाललोय. पप्पाने आरुषसाठी जार घेतला होता आणि मामा विराजला घेऊन पुढं चालले. काकाला जार आणायला लावलंय पप्पाने अर्ध्या रस्त्यात, म्हणून तिथंच ठेवून गेले. तर आता आपण घराकडे आलेलो आहोत. पहिले इथं कट्टा होता, तो सगळा तोडला. खूप जुनं घर आहे हे.
कोण राहत नाही घरात. इथं आजी आणि मामी चुलीवर स्वयंपाक करत आहे. आईच्या चुलीपाशी बसून घसा बसला आजीचा. तर ही रूम आहे. ह्या पहिल्या 4 रूम होत्या, आता 2 केल्या. आम्ही सगळीकडे राऊंड मारून आलो आणि सई चुलीवरची मॅगी करते. तर इथं सगळे पुरुष मंडळी जेवायला बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर लेडीज बसणार आहेत. त्याचा व्हिडिओ आम्ही काही काढलेला नाही. मस्त बटाट्याची भाजी, कांद्याची पात, भाकरी चपाती असा बेत होता. तर तो कोण राहायला नसल्यामुळे आजोबांनी आजीनी स्वयंपाकापुरती भांडी आणलेली आणि जेवायला पत्रावळ्या आणलेल्या. तर जेवण झाल्यावर आम्ही निवांत असं बाहेर गप्पा मारत बसलेलो आणि अशा बाजूला शेळ्या बांधल्या आलो शिली शिली म्हणत होता. ते सगळे गप्पा मारत बसले. तर आमच्या घरी कार्यक्रम होता, त्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो पुढच्या भागात आहे, ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.